आपण कोणत्याही देवाच्या दारात प्रश्न समस्या आपला पाठलाग करत असतातच, पण हा पाठलाग कायमचा बंद करायचा असेल तर खंडोबा महाराजांशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे चंपाषष्ठीपर्यंत सर्वांनी जास्तीत जास्त सेवा करावी. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की आम्ही तर स्वामींची सेवा करतो, मग खंडोबाची सेवा का करावी, असं बऱ्याच जणांना प्रश्नही पडत असेल. ज्यावेळी स्वामी समर्थ महाराज 1000 वर्षाच्या कार्यकालामध्ये अनेक आविष्कार घेऊन 1856 मध्ये स्वामी महाराज अक्कलकोटला आले. अश्विन शुद्ध पंचमीला अक्कलकोटला आले. तर सर्वप्रथम ते अक्कलकोटच्या खंडोबा महाराज यांच्या मंदिरामध्ये 3 दिवस थांबले. खंडोबाच्या मंदिरात बसून 3 दिवस दिवस रात्र शंकराचे स्तवन करत राहिले. शिवहरी शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो असं ते 3 दिवस पाणीही न पिता शंकराचं स्तवन करीत राहिले. शंकर आणि खंडोबा एकच आहेत. सोप्या भाषेत शंकर समजावे यासाठी खंडोबाला आविष्कार घ्यावा लागला. म्हणून स्वामी महाराजांनी सांगितलं की हरवलेली मनशांती ही कुलधर्म कुलाचार केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही, आणि भविष्य काळामध्ये जे मिळणारं सुख समाधान आहे तर ते या सेवेशिवाय आपल्याला मिळणार नाही. स्वामी महाराज सुद्धा सांगतात की जोपर्यंत तुम्ही तुमचा कुलधर्म कुलाचार म्हणजेच कुलदेवी आणि कुलदैवताचा आशीर्वाद तुमच्यावरती राहत नाही, त्यांची सेवा करत नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्यातील जी काही संकट आहेत किंवा कोणतेही प्रश्न असू देत तर ते मार्गी लागणार नाही. तर इन डिटेल माहिती खाली लिंक दिलेली आहे, नक्की चेकआउट करा. श्री स्वामी समर्थ.